जय शिवराय मंडळी, आपण पाहू शकता की स्लॅब पाईप आपण ड्रॉपिंग केलेले आहे. पाहू शकता क्वालिटी. आणि आपण हँडबॉक्स वगैरे टाकले आहे. कोणी काय करतात की की एकदम पुष्ट लावून देतात, त्याच्यामुळे काय आपण त्याच्या आधी आपण हे ग्रिप लावायला पाहिजे. त्याच्यामुळे काय पुष्ट टाकल्यानंतर ते निघायला नको. तुम्ही पाहू शकता की आपण त्याच प्रकारे आपण इकडे लाईटची पण कनेक्शन दिलेले आहे. पाहू शकता प्रत्येक गोष्टीचा आपण कॅल्क्युलेशन करून आणि प्रत्येक वायरिंग कशी जाणार. काही इलेक्ट्रिशियन माझ्या असे करतात की पाईपलाईन टाकायचे करून देतात, पण आपलं हे जे असते आपलं समोरचे वायरिंग आपली कशा प्रकारे होणार आहे त्या गोष्टी सर्व आपण पाहायला पाहिजे. पाहू शकता तुम्ही याचप्रमाणे आपण, आणि जिथं समजा 9 बंडल लागते तिथं आपल्याला 7 बंडल लागतो. आणि प्रत्येक गोष्टीचं आपण कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आणि काही इलेक्ट्रिशियन, काही माझे घर मालक असतात, त्यांना असं वाटते की पाईप आपल्याला कमी लागले, 30 पाईप लागले, आणि आपला फारच फार पाईप आपल्याला किती लागतो, फारच फार आपल्याला पाईप 10 पाईप आपली एक्स्ट्रा मध्ये जाणार. पण एक्स्ट्रा पाईपचा आपला बेनिफिट काय मिळतो आपल्याला, तुम्ही पाहू शकता की आपण प्रत्येक रूमचा सप्लाय आपण एमसी बॉक्स पर्यंत आणलेला आहे. आणि कुठले आणि काय बऱ्याच वेळाच काय होते की कुठला पण इलेक्ट्रिशियन भाऊ आणि प्रत्येक रूम मधून सप्लाय घेत असताना इकून तिकून फिरत कमीत कमी 70 ते 80 फूट वायर एक्स्ट्रा मध्ये जातो. आणि त्याचप्रमाणे आपण काय केलाय की प्रत्येक रूमचा सप्लाय आपण एमसी बॉक्स पर्यंत पोहोचवलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि याच प्रकारे आपण अशी हे केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही की आपण प्रत्येक मेजरमेंट घेऊन आपण हे पाईपलाईन ड्रॉप केलेली आहे. आणि मला वाटते घर आपलं इकडं असते, घर म्हणजे आपलं एक स्वप्न असते. मला असं वाटतं की घराचं काम इकडं करतो पण परफेक्ट झालं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी घर मालकांना माहित नसते, ह्या सर्व गोष्टी इलेक्ट्रिशियनला माहित असते. माझं असं म्हणणं आहे की काम इकडं करा, पण परफेक्ट करा. कोणाचं काम चांगलं, कोणाला एक रुपये करून 1 रुपये जोडून तो घर बांधतो. घर म्हणजे एक त्याचं स्वप्न असतो, असंच मला वाटतं की. नमस्कार.